सामन्याला सुरुवात मॅच सुरू होते. मैदानाच्या बाहेर पडताना ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडांगण असो मग व्यासपीठ असो क्रीडांगणाच्या बाहेर देखील जी चांगली व्यवस्था झालेली आहे. महेशभाई नाईक मैदानाच्या बाहेर पडताना ॲज अ क्रिकेटर चिरुबा कोण संघाचे सलामीचे फलंदाज आहेत, पण तयारी करण्यासाठी जायचं आता आणि तयार होऊन यायचं आहे. सलामीची जोडी राजू पाटील आणि चिंतामण पाटील आपण पाहतोय. पंच माधव ठाकरे सर पंचांच्या भूमिकामध्ये आहेत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सुरेश घरस सर. सामन्याला सुरुवात वेळ झालेला आहे. 2:53 झालेले आहेत आणि इथे डावाला सुरुवात होत आहे. चला अनिल मात्रे, आपण गोलंदाजी सुरू करायची आहे. ब्रेक घेऊ नका. सामन्याला सुरुवात. वेलकम. दुपारच्या भोजनानंतर गणेश दादा आमचे डीजे ऑपरेटर स्वतः प्रोपरायटर देखील आहेत, ते देखील इथे सज्ज झालेले आहेत. सन्माननीय मोहित पाटील यांचा शुभ सन्मान इथे आगमन झालेला आहे. तहसीलदार आहेत आणि त्यांच्या सोबत जयेश पाटील, जयेश भगत, मोस्ट वेलकम. मात्र त्यांचं आगमन पहा किती चांगलं आहे. दापोली टीम संघासाठी पहिला षटकार इथे पाहायला मिळत आहे. षटकाराने सुरुवात होत आहे ते राजू पाटील यांच्या माध्यमातून. कडक सुरुवात. ही सुरुवात मागच्या षटकामध्ये देखील राहिली होती, जिथे चिंतामण पाटील आणि राजू पाटील यांनी खूप चांगल्या धावा बनवल्या होत्या. आणि टर्निंग पॉइंट जो शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता पहिल्या डावामध्ये दापोडा संघाच्या माध्यमातून, तो षटकार राजूनीच मारला होता. आणि आता राजू पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजून एक मोठा फटका. शतरक्षक आहे संदीप आहे, तिथे चुकी होणार नाहीये. हमारी तुम्हारी चलती हुई. अब षटकार आला त्यानंतर विकेट. होता प्रश्न निर्माण होत आहे खेळाडू कक्षामध्ये की एखादी सिंगल डबल देखील चालले असते इथून. मात्र राजूचे तेखे तेवर पाहायला मिळाले. षटकारच मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये फसला गेला. संदीपने खूप चांगली झेल पकडली होती आणि संदीप देखील वेगाने आला होता. चेंडू मागे भरपूर पुढे आले होते, मात्र जजमेंट आणि बॅलन्स पूर्णपणे केला आणि चांगली झेल कलेक्ट केली तिथे. नवीन बॅटर नंद पाटील क्रमांक 3 वर टीमचे कॅप्टन. दोन्ही संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला सकाळपासून. मानकुली संघाला पराभूत केला होता वेताल कोपर टीम संघाने आणि त्यानंतर बंद्रे मारुती कालेर संघाला पराभूत केलेला आहे वीर तानाजी दापोडे संघाने. म्हणजे हा मॅच आहे तो जबरदस्त होईल. अनिल मात्रे राईट हॅम ओव्हर द विकेटने सज्ज होते नांदे पाटील. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि आता रनआउटची संधी होती. जोरदार अपील गेली आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. स्क्वेअर लेग पंच सुरेश घरस सरांच्या माध्यमातून. सुनील मात्रे सर आमचे तिसरे पंच. आपण नक्कीच बघायचंय, निर्णय लगेच मैदानामध्ये पाठवायचे. खराब चेंडू होता, फायदा घेता आला नव्हता तिथे. या चेंडूला कुठेही मारू शकले असते ते. थोडीशी चर्चा सुरू आहे कोपर संघाच्या खेळाडूमध्ये. जर रनआउट असेल तर मग दबाव वाढेल. मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तिसरे पंच बघताय सुनील मात्रे सर फ्रॉम बिंबलास. एक उत्कृष्ट पंच आहेत. नक्कीच सुरेश गरज सर तुमच्या माहिती करता साइड अँगल
हा धावा धावफलकावर. नंदे पाटीलला मिळतोय जीवनदान. बॅट्समन बेनिफिट दिला गेला इथे पंचांच्या माध्यमातून. अनिल म्हात्रेचं देखील कौतुक करेल मी. षटकार खाल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळते. विकेट नंतर डॉट चेंडू. नंदे पाटील सज्ज होत आहे. चांगला खेळला त्या मागच्या मॅच मध्ये. हा मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. पुढचा चेंडू राईट हाफ ओव्हर द विकेटने. अनिल शॉर्ट बॉल होता. ड्राईव्ह केलं चेंडूला. ऑफ ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मधून शतरक्षक पोहोचलाय. सिंगल पूर्ण आहे. दुसरं धाव देखील पूर्ण होत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. क्विक थ्रो. मला वाटतं कुणाल होता तिथे. वेगाने जर थ्रो गेला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. तीच गोलंदाज अनिल सांगत आहेत. वेलकम प्रशांत म्हात्रे, परेश महाजन. संघ फायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे. चेरोबा कोण. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. एक खेळाडू आऊट झालेला आहे दापोटे टीम संघाचा आतापर्यंत. अनिल म्हात्रे पुढचा चेंडू. हा ऑफस्टिकचा चेंडू. जोरदार अपील केली जात आहे मात्र अंपायर इज बेजज. बघितला बाहेरचा चेंडू आहे. सरळ निघून गेलेला आहे. चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून डॉट चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू आहे षटकातील. पॉवर प्ले चा हा षटक नाहीये कारण की 3 षटकांचे सामने आहेत पुढचे सर्व. गोलंदाज अनिल म्हात्रे राईट हाफ ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळला गेला मिड विकेट क्षेत्रावर. शतरक्षक आहे मात्र चेंडू झाला सीमा पार. 1-2 का 4 येतो चौकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावर झालेल्या आहे. एक चांगला निर्णय घेतला आयोजन कमिटीच्या माध्यमातून की सर्व सामने जे आहे 3 षटकांचे केले कारण की फायनल जास्तीत जास्त षटकांचं होईल या गोष्टीकडे ते देखील लक्ष देत आहेत. अनिल म्हात्रेच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. एक महत्वाचा विकेट राजू पाटीलचा विकेट घेतला होता. आता षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाजी तयारीमध्ये आहे. संदीप आलाय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. स्टंपिंग चांगली गेली होती तिथे मात्र बेल सोडवल्या नाही तिथे. असा देखील पाहायला मिळाला. बॉल येण्या अगोदरच जोरदार अपील झाली होती तिथे. संदीप पाटील चांगली सुरुवात करताना गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा कंट्रोल हुकचा हा फटका. शतरक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि चिंतामण 2 धावा पूर्ण करतायत. एक धाव किती महत्वाची आहे चिंतामण आणि नांदेवला माहिती आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 14 धावा. 14. संदीप पाटील पुढचा चेंडू. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये. आता मात्र वाचणार नाहीये. स्टंपिंगचा विकेट अखेरकार मिळाला विकेट कीपरला. बॅटर आउट. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. विकेट मिळालाय आणि चिंतामण देखील परतीचा प्रवास करताना आपण पाहत आहे. फक्त 2 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चांगला खेळ. संदीप पाटील गोलंदाजी करतायत. विकेट मिळाला. विकेट टेकर गोलंदाज आहे नितीन. न्यू बॅटर.
पुढचा चेंडू राऊंड विकेटने संदीप फ्लाइट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, टॉप एज आणि बॅटर आउट. जसे आले तसे परत देखील वापस आले डगआउट मध्ये. अजून एक धक्का. पंच डान्सिंग खूप चांगलं करतात, मात्र आवाज जो आहे म्यूट केला जातो. फक्त डान्सच दिसला जातो प्रेक्षकांना. आता हॅट्रिक ऑन आहे संदीप साडी. स्वतःला कंट्रोल देखील करू शकत नाही मैदानामध्ये जेव्हा डान्स येतो. काल 100 रुपयाचा पारितोषिक मिळालं होतं त्यांना. पुढचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू होता. स्विंग अँड मिस. विकेट किपरनं थोडंसं पंचांचं काम वाढवलं गेलंय. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एसटीच्या बेल्स ऑफ केल्या तिथे. नितीन सिनियर आलाय नवीन बॅटर. आता हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट दरम्यानचा शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि आता नितीन हा खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास करतायत. नॉर्गमेन्स तिसरे पंच सुनील म्हात्रे सर, आपण या. नक्की कोणता खेळाडू आवड आहे ह्या चर्चा नक्कीच होणार आहे या दोन्ही मध्ये. आपण या लवकर. आपण वरतीच बसा सर. आता ऑलरेडी चला 3 मिनिटं राहिले शेवटची आपली. कोपर तिसरे पंच सुनील म्हात्रे सर आता मैदानाच्या आतमध्ये. मनोहर गोलंदाज झालाय. शेवटचा स्लॉगर आहे. इथून जर 15 धावा आल्या नाही तर मग भरपूर संघर्षमय गोलंदाजी करावी लागेल दुसऱ्या डावामध्ये दापोली टीम संघाला. 15 धावा येणं फार महत्वाचे असतील या षटकामध्ये. मनोहर गोलंदाजी करतायत आणि फलंदाज सज्ज होत आहे. पहिला चेंडू लेग स्टंपवर टाकला होता आणि लेग स्टंपच्या बाहेर झाले. पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 16 धावा 16.
मनोहर वाईटने सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 18 धावा. धावा बनवण्याचा संघर्ष सुरू झाला स्लॉगरच्या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून अजूनही 12 धावा जोडायचे आहेत दापोडे टीम संघाला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल मनोहरला. समोर खेळाचा होता. बॅटची एज घेतली आहे मात्र धाव कंप्लीट केली गेली आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे दापोडे टीम संघासाठी. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की 12 धावा आल्यात तर मग या 3 षटकापर्यंत 36+ धावा होतील 40 पर्यंत जाईल. मात्र संदीप पाटीलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे धावांना रोख लावली होती मागच्या षटकामध्ये. इथे देखील चांगलीच गोलंदाजी आहे. 4 धावा आल्यात आतापर्यंत. मनोहर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक संदीप वेगाने चेंडूपर्यंत आला. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो वेगाने गेला मात्र आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोलंदाजाचं मूडच नाहीये. जसं की विकेट घेण्याचं सारखं थ्रो फेकलाच नव्हतं त्यांनी. 3 धावा पूर्ण आणि सुनील म्हात्रे सरांचं काम वाढवताना आपण पाहतोय. धावा झालेल्या आहे धावफलकावर 22 धावा. एक्का दुक्का तिक्का अशा धावा जमतायत या षटकामध्ये. जमू द्या असंच आता दापोडी टीम बोलत असेल. कारण की मुख्य फलंदाज जे आहेत राजू पाटील, चिंतामण पाटील, नामदेव पाटील, नितीन हे सर्व खेळाडू डगआउटमध्ये परतलेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मिनिटाचा वेळ आहे. चला बॅटर तुमचा देखील टाइम सेट आहे लक्षात घ्या. मनोहरचा पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 24 धावा 24. स्क्वेअर ऑफ द विकेट. कबर पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आता धाव घेण्याचा विचार आहे मात्र पोहोचतायत का पाहूया. नितीन सिनियर हलू हलू का होई नये मात्र धावा कंप्लीट करतायत. पाणी मागला गेला असं वाटतो. यस जाऊ द्या पाणी. कारण की मागच्या 10 धावा धावलेल्या आहेत दोन्ही फलंदाज. पाणी तर लागेलच. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हेमंत भोईर त्यांच्या सोबत आपण पाहतोय. चांगला संघर्ष करताना. 55+56 वर्षाचे आहेत ते. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 26 धावा. एखादी बाउंड्री पाहायला मिळेल का शेवटच्या चेंडूवर. चला आपण क्षेत्ररक्षण लावायचं. बाकीच्या खेळाडूने आपापल्या जागेवर जायचं. पंच चला आपण. माधव सर हळूहळू चाललेत. शॉर्ट फाईन लेगला स्क्वेअर लेगला चाललेले पंच. मुख्य पंच आहेत तिथे.
पंच फास्ट करा जरा, नाही तर शेवटला तुझा यावेला स्वागत सगळ्यात सगळ्यात शेवटला स्वागत पंचांचाच होईल 3. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. मनोहर, शेवटचा चेंडू. ओ माय गॉड, भरपूर मोठा संघर्ष करून हा षटकार मारलाय. आखिरकार पानी में क्या मिलाया था वहां पर, एनर्जी भरा स्ट्रोक. तर षटकाराने धावा टोटल झालेल्या आहेत 32 धावा आणि 33 धावांचं आव्हान, एक चांगलं आव्हान ठेवलेलं आहे दापोली टीम संघाने. म्हणजे प्रति षटकामागे 11 धावा बनवायचे. तोपर्यंत आपण ऐकूया डीजे. थँक्यू संदेश पाटील भिवंडीकर.
वेताल कोपर टीम समोर. संदीप पाटीलची गोलंदाजी चांगली राहिली होती. नक्कीच संदेश पाटील ग्रामपंचायत सदस्य दापोडे ते देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला थोडं स्पीडली केला. यस मॅच ऑन खेळायला सुरुवात होते. डबल 3 33 धाबांचं लक्ष आहे आणि या 33 धाबांचा बाडलाक पाहूया कशा प्रकारे केला जाईल. पहिला बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. मनोज पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अनिल नकार देतोय. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल आपण पाहिलेत. या बलेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंडरआर्म थ्रो आणि तरी देखील रन आउटची विकेट. फलंदाज बाद. किशोर मैदानाच्या आतमध्ये. उमेशची विकेट. रनआउट झालाय त्या ठिकाणी. 33 धाबांचं लक्ष आहे. 3 बॉल टाकून झाल्या. 3 सिंगल, 1 रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज किशोर आलाय. षटकातील पुढचा बॉल, हेमंत भोईर बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा फटका चांगला आहे मात्र त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस सत्यवान पाटील त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. प्रत्येक धाव जी आहे ती भरपूर महत्वाची आहे. नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. ज्ञानदेव पाटील त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. फक्त न फक्त मिळेल सिंगल. ते 30 धावा आवश्यक आहेत विजयासाठी. मात्र आतापर्यंत सुरुवात हवी तशी झाली नाहीये टीम कोपरचा विचार केला तर. त्या उलट हेमंत भोगीरचं हे षटक. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हेमंत पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर डावखुरा फलंदाज किशोर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं गेलंय. या बलेचा बॉल ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय.
2 धावा कंप्लीट. पंच धावा किती या बॉलवर? फक्त 2. यस. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. आवश्यक धावगती प्राप्त झाली नाहीये पहिल्या षटकामध्ये, कारण 33 धावांचं लक्ष आहे. 11.00च्या सरासरीने धावा येणं महत्वाचं होतं. मात्र काही कमालीचं षटक फेकलं हेमंत भोईरने. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्यासाठी मुभा दिली नाहीये हे खूप महत्वाचं आहे, कारण आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 अत्यंत महत्वाचं निर्णायक षटक असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. ज्ञानदेव पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल फुल टॉस आहे, ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप आलाय. आता मात्र संदीपवर भरपूर मोठी जबाबदारी आहे. षटकातील पुढचा बॉल. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा. या वेळेस देखील ड्राईव्हचा फटका. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. फक्त मिळेल 1च धाव. हा तर एक रणनीतीचा भाग आहे. 40+ क्रिकेट म्हटलं की या गोष्टींवर देखील लक्ष देणं अत्यंत महत्वाचं असतंय, कारण काही वेळेस काही खेळाडूंना येणाऱ्या फलंदाजांसाठी देखील आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय चिरोबा 40+ क्रिकेट संघ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रात या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नऊ चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील अजूनही 3 महत्वाच्या बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल
ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका चांगला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. संदीपच्या बाट मधून हा षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील लपुटचा बॉल. यावेळेस देखील ऑन साइडला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. राजू पाटीलला त्या ठिकाणी आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट झाल्यात. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. सात बॉलचा खेळ, 14 धावांची आवश्यकता. अर्थातच हा बॉल जो आहे ना तो अति महत्वाचा असेल टीम दापोडेसाठी. सन्माननीय जयसिंगजी कानाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. रनआउटची विकेट देखील आपण पाहिली. अर्थात आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. गंगामाता गुंदवली टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक फेकलं होतं चिंतामण पाटीलने. आणखी 20 धावा सेव्ह केल्या होत्या. आता मात्र 13 करायच्या आहेत. पाहूया काय करेल चिंतामण. षटकातील पहिला बॉल. चिंतामण पाटील समोर आपण संदीपला पाहतोय. शेवटचा षटक. पहिला बॉल. ब्लॉक होलचा चेंडू बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी. चांगली सुरुवात या षटकाची आपण पाहतोय. चिंतामण पाटील कडून भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये देखील, कारण आता उर्वरित 5 बॉल मध्ये 13 धावा रोखायच्या आहेत. तर त्या उलट त्या 5 बॉल मध्ये 13 काढायच्या आहेत कोपर टीमला. संदीपानं विनायक
दोन महत्वाचे खेळाडू खेळपट्टीवर आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. आडव्या बाटने चांगला फटका सजवलाय. खाली क्षेत्र बॉल निघून जातोय. सीमा पार 4 धावा चौकार. रोज आते हैं इस उम्मीद पे. चार धावा आल्यात त्या ठिकाणी. महत्वाचा चौकार संदीपच्या बॅट मधून. संदीपने गोलंदाजी देखील चांगली केली होती. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल थांबणार नाहीये. निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. गणेश ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 बॉलवर 2 मोठे फटके. अर्थातच जाता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. रन बॉल इक्वेशन. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. तीन बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 धावांची आवश्यकता टीम कोपरला. दोन मोठ्या फटक्यांसोबत मॅच पूर्णपणे बदललेली आपण पाहतोय. संदीप पाटील ऑन फायर. चांगली फलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रणनीती त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदीपने 2 षटकार 2 मोठे फटके ठोकले. 1 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्यात. एकंदरीत 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय संदीपच्या बॅट मधून आणि त्याच्या जोरावर स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. फक्त ना फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 2 मोठ्या फटक्यांसोबत मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. विजयाचा फटका संदीपच्या बॅट मधून. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम कोपरने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम वीर तानाजी दापोडे.